सर्वांना नमस्कार. श्री अर्चना या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. देव सुद्धा ज्या महिन्याची आतुरतेने वाट पाहतात, ज्या एका महिन्यात केलेले स्नान, दान, नामस्मरण हजारो यज्ञ इतकं पुण्य देतात, तो पवित्र महिना म्हणजे माघ महिना. असा हा माघ महिना आत्मशुद्धी, साधना, ईश्वर कृपेचा सुवर्ण काळ. आज आपण जाणून घेणार आहोत माघ महिन्याचे अद्भुत महत्त्व. कोणत्या पुराणात काय सांगितले आहे आणि त्या महिन्यात काय केल्याने जीवन बदलू शकते. आपल्याला प्रश्न पडतो की कोणत्या पुराणात ही माहिती आहे. स्कंद पुराण म्हणतं माघ महिना देवतांना अत्यंत प्रिय आहे. या महिन्यातील दान जप कधीही निष्फळ जात नाही. विष्णू पुराण सांगतं माघ महिन्यात भगवान विष्णूची उपासना केल्यास मोक्ष मार्ग सुलभ होतो. महाभारताच्या अनुशासन पर्वामध्ये भीष्म पितामह युधिष्ठिरांना सांगतात माघ महिन्यातील दान हे अक्षय पुण्य देतं. ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे माघ व्रताने सौभाग्य, आरोग्य, संतती सुख मिळते असं वर्णन केलेलं आहे. हिंदू धर्मग्रंथानुसार माघ महिना अत्यंत पवित्र मानला जातो. पद्मपुराण सांगतं माघ स्नानम महापुण्यम. याचा अर्थ असा होतो की माघ महिन्यातील स्नान अत्यंत पुण्यदायी आहे. या महिन्यामध्ये गंगा, गोदावरी, कृष्णा, नर्मदा यासारख्या पवित्र नद्यामध्ये स्नान केल्यावर जन्मोजन्मीचे पाप नष्ट होतात असं स्कंद पुराणात स्पष्ट सांगितलेलं आहे. आता माघ महिन्यातील व्रत आणि उत्सव आपण बघूयात. कोणते कोणते ह्या महिन्यात पवित्र महिन्यात अनेक असे महान व्रत उत्सव येतात. त्याच्यामध्ये रथसप्तमी, श्रीपंचमी, माघ गणेश जयंती आणि अत्यंत पवित्र असं माघ महाशिवरात्री. या प्रत्येक दिवशी केलेली भक्ती अनेक जन्माचं पुण्य वाढवते. आता आपल्याला प्रश्न पडतो या महिन्यात आपण काय करावं. माघ महिन्यामध्ये आपण सकाळी लवकर उठून स्नान करावं, सूर्यदेवाला अर्घ्य द्यावं, तीळ, उडीद, अन्न, वस्त्र याचं दान करावं, ओम नमः शिवाय किंवा ओम नमो भगवते वासुदेवायचा जप करावा. शक्य असल्यास आपण उपवास व संयम पाळावा. असं म्हणतात माघ महिन्यात देव माणसाच्या घरापर्यंत येतो. आणि आपण स्नान केल्यामुळे काय होतं, आपलं शरीर शुद्ध होतं, मन स्थिर होतं आणि साधनेसाठी योग्य ऊर्जा निर्माण होतं. हा महिना म्हणजे मन, शरीर, आत्मा शुद्ध करण्याची एक संधी आहे. ही माघ महिन्याची माहिती प्रत्येक शिवभक्त, विष्णू भक्त पर्यंत पोहोचण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता एका महिन्यामध्ये जर आयुष्य बदलण्याची ताकद असेल, पापाचे ओझे हलके करण्याची शक्ती असेल आणि देवाची कृपा थेट घरात येत असेल, तो माघ महिन्यात एक केलेलं स्नान, दान, नामस्मरण अनेक जन्माचं पुण्य देतं असं आपल्याला पुराणात सांगितलेलं आहे. पण माघ महिन्याचे नेमके काय फायदे आहेत, कोणते लाभ प्रत्येक भक्ताने जाणून घ्यायला हवेत, आज आपण जाणून घेणार आहोत. माघ महिन्याचे चमत्कारी लाभ. पुराण सांगतात आपले माघ महिन्यात केलेली भक्ती कधीही निष्फळ जात नाही. पद्मपुराण सांगतं माघ महिन्यातील स्नानाने जन्मोजन्मीचे पाप नष्ट होतात. म्हणजे या जन्मीचे नाही तर मागच्या जन्मीचे सुद्धा पाप नष्ट होतात. या महिन्यात केलेलं माघ स्नान मन, शरीर आणि आत्मा शुद्ध करते. अक्षय पुण्य प्राप्ती मिळते. माघ महिन्यात केलेलं दान अक्षय पुण्य मिळतं, आपल्याला पुण्य देतं. तीळदान, उडीद दान, अन्नदान याचे फळ कधीही संपत नाही. माघ महिन्यामध्ये भगवान विष्णू आणि शिव, सूर्यदेव लवकर प्रसन्न होतात. भक्तीने केलेलं जप, व्रत, उपवास मनोकामना सुद्धा पूर्ण करते. देवकृपा होते. आपण स्नान केल्यामुळे काय होतं, रक्ताभिसरण, पहाटे स्नान केल्यामुळे काय होतं, रक्ताभिसरण म्हणजे बीपी कमी होतो, सुधारतं, रोगप्रतिकार शक्ती वाढते. अध्यात्म सांगतं सुद्धा की माघ स्नान म्हणजे आरोग्य साधना. ब्रह्मवैवर्त पुराण सुद्धा सांगतं की माघ व्रत पाळल्यावर सौभाग्य वाढते, संततीचं सुख प्राप्त होते. नियमित जर आपण नामस्मरण, उपवास, संयम त्यामुळे काय होतं, आपलं मन स्थिर होतं, नकारात्मक दूर होते आणि जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा मिळते. माघ महिना म्हणजे देवाकडे मागण्याचं नाही, स्वतःला बदल करण्याचा महिना आहे. जो माघ महिन्याचा आदर करतो त्याच्या जीवनामध्ये देव स्वतः मार्ग दाखवतो असंही म्हटलेलं आहे. माघ महिना म्हणजे केवळ एक काळ नाही,
तो आहे ईश्वराशी नातं जोडण्याचा, आपल्या कर्मांना शुद्ध करण्याचा आणि जीवनाला नवीन दिशा देण्याचा पवित्र अवसर. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमः शिवाय.